रामकृष्ण हरी. शुभ संध्याकाळ. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्त आहे बरं का. तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे का मी सासू सुनाचे जे व्हिडिओ टाकते ना, तर मी काय असे काही चुकीचे टाकत नाही. मी जे खरं आहे ते, जे सत्य आहे तेच मांडते, तुमच्या पुढे शेअर करते बरं का. मी काय असं जोडून जाडून काही करत नाही शेअर. तर 2-3 म्हणजे मला 2-3 कमेंट आल्या. कोणी म्हणतं बरोबर आहे, कोणी म्हणतं आताच्या युगात हेच चालू आहे तेच चालू आहे, कोणी म्हणतं तुम्ही काय तेच तुंतून लावलं, कोणी म्हणतं तुम्ही काय सासू आहे तर तुम्ही काय आई होणार आहे का, तुम्ही तर सासूच राहणार आहे. तर मी तर सासूच आहे, सासूच राहणार आहे. आई किती बी केलं तरी आई होत नाही, आणि सून बी किती केलं तरी मुलगी होत नाही, हे तर सगळ्यांना मान्य आहे. पण ज्या सासूला मुलगी नाही राहत ना, त्या सासूला वाटतं बा आपलं मुलीसारखं आपल्या संग सगळ्यांनी राहावा, मुलीसारखंच राहावा, मुलीसारखंच वागावा. आणि ते म्हणजे ते आपल्या जी सासू असते तिला मुलीची आठवणसुद्धा येऊ देऊ नये का आपण असं वागावं घरामध्ये, असं प्रत्येकाला वाटतं. पण मग आता ते आजच्या युगाला नाही वाटत. आजच्या युगाला सासू ती सासून, सून ती सून असं आहे. तर मग मला असे कमेंट येतात का बा तुम्ही सासू कधीच सासू कधीच आई होत नाही, सून कधीच लेक होत नाही. तर हे मान्य आहे मला. पण झालं तर काय होईल बरं? सून जर लेक झाली तर काय होईल बरं? तिला काही कमीपणा येईल का? काही तुम्ही जर सासूचे जर एवढ्या प्रॉपर्टीचे मालक व्हायला तयार राहत्या, मग सासूची जर लेक झालं तर काही कमी पडेल का? काही कमीपणा येईल का तिला? येईल का तिला काही कमीपणा? मग असे कमेंट करणाऱ्यांनी पण अशा कमेंट करू नये. त्यांनी पण पहिलं आपलं पाहावा, आपण कसं वागतो ते पाहावा. का आपण चांगलं वागवतो ना लोक बळच आपल्यावर काही ऑब्जेक्शन घेतात असं तर काही नाही ना. आणि मी तर म्हणते जे कमेंट करते ना असे तेच तसे वागत असतील म्हणून ते असे कमेंट करतात. मला जे चांगलं वागते ना ते मला चांगलंच कमेंट करतात. ते म्हणते हो बरोबर आहे, एकदम बरोबर आहे, 100% बरोबर आहे, एकदम जिथले तिथं तुम्ही बोलत्या, ते जे चालू युगात तेच बोलत्या. तर असे बरेचसे कमेंट येते मला चांगल्या चांगल्या. मी सांगते ना, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते का मला 99% जर हे कमेंट चांगले येतात तर मी 1% कमेंटकडे नाही लक्ष देऊ शकत. पण मग द्यावं लागतं, काढावं लागतं तिचं बाहेर. कारण तिला पण वाटेल माझं पण नाव घेतलं पाहिजे यांनी, जी मला कमेंट करते तिला असं. त्याच्यामुळं मी सांगू राहिले. तर सून खरंच कधीच लेक होऊ शकत नाही. कारण तिला कमीपणा येतो, तिच्या आईबापाला कमीपणा येतो, तिच्या आईबापाला वाईट वाटतं. आपली मुलगी लय सासूला धरून राहते, लय सासूचं झेलून राहते. सासऱ्यांना धरायला नाही पाहिजे आपल्या मुलीने. आपल्या मुलीने आपलं नाव कमावलं पाहिजे, आपल्या मुलीने चांगलं नाही वागायला पाहिजे सासऱ्यांच्या घरी, असं तिच्या आईवडिलांचं म्हणणं राहतं. तर मग त्याच्यामुळं त्या मुली पण नाही चांगलं वागते सासऱ्याच्या लोकांसंग. असं हे काही नवीन काही गोष्ट नाही, ही परंपरा चालतच आलेली. तर ही काही जास्त दिवसापासून नाही बरं का. ही परंपरा लय झालं तर मला तरी वाटतं 15-16 पासून चालू आहे. त्याच्या आधी नव्हती चालत बरं का अशी परंपरा. 14-15च्या आसपास चालू असेल, 2014-15 अशी चालू असेल ती. त्याच्या आधी अशी चालत नव्हती. टप्पर नव्हती, सासांच्या पुढे उभं राहायची टप्पर नव्हती. सासा एक शब्दसुद्धा बोलून देत नव्हते आम्हाला. तर ही तेव्हापासून एवढ्या 10-15 वर्षापासून चांगलं चालू झालं हे पोरींचं त्रास देणं काम. पहिले नव्हतं असं. तर अशी हे बी शिकवण सगळे आईबापाची राहते म्हणून पोरी अशा त्रास देते, खूप त्रास देते. आता दुपारी मला एक अशी म्हणजे बसलेली होती मी तिथंच, असं ऐकायला आलं का आईवडिलांना एकच मुलगा आहे, त्याच्यासाठी किती म्हणजे दुसरं अपत्यच नाही, फक्त तेवढा एकच मुलगा आहे त्या आजीबाबाला. आजीबाबा म्हणजे वयस्कोरच आहे ते पण. तर एकच मुलगा आहे, तो पण बाहेर आहे कामाला, इथं नाही. आणि त्याची बायको घरी आहे, आजीबाबाला सांभाळायला घरी ठेवली होती. तर त्यांनी घरी ठेवलं तर आजीबाबाला सांभाळायला ना
तर ती सून त्या आजीबाबाजवळ नाही राहते. सून दुसऱ्या गावाला, शहरात, मोठ्या शहर सिटीत राहायला गेली सून तिच्या मुलांना शाळा शिकवायसाठी, आणि आजीबाबा घरी गावावर ठेवले. म्हणजे बघा, तो मुलगा कुठं बाहेर, आणि ती जी सून आहे ती इथं ठेवली, तर ती सून इथं नाही राहत, ती बाहेर राहते. मुलांना घेऊन, लहान लहान लेकरांना घेऊन ती वेगळी राहते, शहर सिटीमध्ये राहते मुलांना सांभाळायसाठी किंवा मुलांना शाळा शिक्षणासाठी. मग का तिला आजीबाबाला नाही नेता येत का सांगते? म्हणजे काय त्या आईवडिलांनी काय स्वप्न पाहिले असतील त्या मुलाचे, सांगा तुम्ही. त्या आजीबाबा इकडे एकटेच हाताने करून खात्या, आणि ती सून वेगळी राहते तिकडे बाहेर दुसऱ्या गावाला, शहरामध्ये जाऊन राहते. म्हणजे त्या आईवडिलांनी काहीच स्वप्न नाही पाहिले का त्या मुलाचे? एकट्या मुलासाठी किती जीव तोडला असेल का? आपल्याला दुसरं आपत्ती नाही, हा एवढा एकच मुलगा आहे आपल्याला, आपण याच्यासाठी काय म्हणून जीव तोडला नसेल? त्यांनी गांड्याच्या हाताखाली काम केलं, कांद्याच्या खड्यात काम केलं, मुलाला शाळा शिकवली, शिक्षण केलं त्याचं, आणि आज तो मुलगा बाहेर आहे. मुलगा सगळं पुरवतो, आईवडिलांना पुरवत नाही असं काही नाही, पण ज्या सुनाकडून अपेक्षा होती ते आईवडिलांची सेवा करायची, ती सून नाही राहत ना तिथं, ती बाहेर राहते. म्हणजे सांगा, चुकी कोणाची आहे? किती चुकी आहे त्या सुनाची? आणि दुसरं आपत्ती नाही, चला बा दुसरं कोणी राहिलं तर माणूस म्हणतं बा आहे तिला दुसरं, किंवा आमचं त्यांचं नाही जमत, त्यांचं जमतं, मग ते तिकडंच राहते, असं पण म्हणू शकतो माणूस. दुसरं आपत्ती पण नाही त्या आजीबाबाला, तरी पण ती बाजूला राहते, ती सून वेगळी राहते, आई सासू सासऱ्यांना सांभाळत नाही. बघा कसे वागा ते लोक. आणि माझे व्हिडिओ पाहून त्या ज्या कोणी आहे ना, त्या कमेंट करताना मला का तुम्ही काय हे लावलं तुम्ही काय सासू सुनेचे भांडणं लावत्या, काय व्हिडिओ काढत्या, कशाला काढत्या, असं ते जे म्हणत्या ना, तर त्यांना म्हणा बघा कसे वागा त्या पोरी, ते वागत्या म्हणूनच तसं व्हिडिओ टाकते. जे ऐकायला आलं तोच व्हिडिओ टाकते मी, दुसरा नाही टाकत बरं का, दुसरं कधीच टाकत नाही मी. तर असं त्या आजीबाबाचं किती म्हणजे जीव तळतळत असेल सांगा, त्यांना कसं वाटत असेल. मुलगा पण जवळ नाही त्यांचा, खूप लांब आहे त्यांचा मुलगा, खूप लांब आहे त्यांचा मुलगा, सगळं पुरवतो त्यांना, पण फोनवर किती बोलतो माणूस. जे समोर शेजारी बसून जे आईवडिलांना माया देतो मुलगा, तर ती माया नाही भेटत ना. फोनवरच टी व्हीतला पिक्चर पाहिल्यासारखी गंमत, जवळ भेटती का माया? तर अशी ती सून जर जवळ राहिली असती तर त्या नातवंडांमध्ये आजीबाबा एकदम मन प्रसन्न राहिले असते, आजीबाबाला एवढी आठवण आली नसती मुलाची, नातवंडांमध्ये विसरून गेले असते, ते सुनामध्ये विसरून गेले असते. सुनाने 4-4 वेळेस त्यांना विचारलं असतं खाणं पिणं चहा पाणी, तर त्यांना एवढी आठवण आली नसती का आपण किती कष्ट केले मुलासाठी, आपला मुलगा कुठं, आपली सून कुठं, आपण कुठं. म्हणजे बघा किती करते आई वडील मुलांसाठी, आणि मुलं पा कसे करते. म्हणजे त्या मुलाची काही चुकी नाही. आता तो मुलगा बाहेर आहे, तो त्याच्या नोकरीसाठी गेला आहे, पोटा पाण्यासाठी, घरची परिस्थिती नसल्यामुळं त्याला जावं लागलं. पण मग सुनाने नव्हतं असं करायला पाहिजे, सुनाने जवळच राहायला पाहिजे होतं. इथं काही शिक्षण नाही होत का? या गावात काही शाळा नाही का, कॉलेज नाही का? सगळं आहे, आणि अजून एवढेच पोरं आहे ते, चला बा लय मोठे झाले असे पण काही नाही, तरी पण लोक असे वागत आहे. तरी त्या मुलीने का होत नाही, तिला आईवडील नाही का? तिच्या आईवडिलांना असं एकटं टाकून गेलं तर तिला कसं वाटेल? तिचा भाऊ जर असेल, तो जर निघून गेला बाजूला एकटं टाकून, तर तिच्या जीवाला काय वाटेल? मग जसं आपल्याला वाटतं तसं दुसऱ्यांना पण वाटतं ना. मग त्या मुलींनी का असं करावं? त्या आजीबाबाला एकटं का सोडून जावं? ती कसं कवत नाही, खरं टाळणी उठून बसून हातपाय दुखत असले तरी कसं कवत नाही, ते पोटासाठी करणारच. आपण गरम खात असेल तर ते एका टायमाला 2 टायमाचं बनवून कवत नाही, ते पोटाला खातच असतील, ते काही उपाशी राहत नाही. त्यांचा मुलगा त्यांना पैसे पाठवतो, पण शेवटी जी अपेक्षा होती ती नाही भेटत ना त्यांना सुनाकडून किंवा नातवंडांकडून. जे त्यांची करमणूक, आपण किती बी बाहेरून आलो ना, किती बी घरामध्ये टेन्शन राहिलं, आणि थोडंसं बाहेरून जरी आलं, किती टेन्शन राहिलं, तर आपल्यासमोर आपले नातवंड जर आले ना, ते जर हसत खेळत जर आले ना, तर आपलं सगळं शीन भाग राग रोज सगळं विसरून जातो आपण, काही मनात राहत नाही. किंवा एखाद्याच्या घरात काही भांडणं जरी झाले ना,
तर तो नातवंड किंवा स्वतःचा मुलगा किंवा काही जर असं लहान जर घरात असलं आणि ते जर खेळत असलं, ते जर हसवलं त्यांनी, तर सगळ्यांचा राग दूर होऊन जातो. कोणाच्या मनात राग राहत नाही. इतकं लहान मूल घरात असल्यावर मन एकदम प्रसन्न होऊन जातं. कुठलाही राग दोष मनात राहत नाही, कुठलाच राहत नाही. सगळं विसरून जातं माणूस तेवढ्या ह्याच्यामध्ये. असं तसंच ते आजी बाबाचे होत नाही. नातवंड घरात राहिले असते, सून घरात राहिली असती, तर त्यांचं किती म्हणजे त्यांनी काहीतरी एवढं कष्ट केल्याचं त्यांना फळ मिळालं असतं. त्यांच्या मुलाचा विसर पडला असता. मुलगा जरी बाहेर कामासाठी गेला आहे, तर नातवंडांमध्ये विसरून गेले असते ते आजी बाबा किंवा सुनामध्ये, किंवा त्यांना दुसरं अपत्य नाही तर तीच सून त्यांची मुलगी समजून राहिले असते ते. पण बघा ना, आजच्या पोरींला म्हणजे सासू सासरे नको, फक्त सासू सासऱ्यांची प्रॉपर्टी पाहिजे, नवरा पाहिजे. आणि त्यांना असं वाटतं तो नवरा आहे ना, त्या सासू सासऱ्यांनी नाही लहानची मोठा केला, तो मीच केला, माझ्या आईबापांनी केला, असं त्यांचं ठरवेल राहतं. असं ते ठरवत्या का हा नवरा माझा आहे, त्या आईबापाचा नाही आहे, असं ठरवत्या आताच्या मुली सगळ्या. म्हणजे असं कितीक ठिकाणी पाहते मी, डायरेक्ट असं त्यांना वाटतं का हा मुलगा माझा, नवरा माझा आहे, तो आईबापाचा नाही. त्या आईबापाने त्याच्यासाठी काय केलं काय नाही केलं ते मला सांगायचं नाही. तू माझा आहे, तू नवरा माझा आहे, तू माझ्यासाठीचे. मी जिथं बस म्हटले तिथं बसायचं, मी जिथं उठ म्हटले तिथं उठायचं, मी नाही म्हटले जायला तर नाही जायचं आईबापाकडं. मी जर म्हटले ना आईबापाला काही द्यायचं नाही तर नाही द्यायचं. असं आजकालच्या पिढीला चालू आहे. आणि त्या मुलाला ऐकावंच लागतं का त्याला माहिती आहे का ही आपल्याला सोडून जाईल आपण जर हिचं ऐकलं नाही तर. असं आहे. आणि काही मुलं तर इतके बायले राहते, ते फक्त बायकांचेच गुंडे धरून राहते. त्यांना आईबापाची गरज नाही, नातेवाईकाची गरज नाही, कोणाचीच गरज नाही. त्यांना फक्त बायको लागते, बायकोचं घनगत लागतं. त्यांना नाही मात्र विसरते ते बायकोच्या घनगताला, आणि बायकोला अजिबात विसरते नाही. काय बायले, मी तर बायलेच म्हणते त्यांना. खरंच आहे, 100% सांगते मी तुम्हाला. काहीला नवऱ्याचं घनगत अजिबात आवडत नाही, फक्त स्वतःचं घनगत पाहिजे. त्यांच्या मागं ते नवरे बायले ते पण त्यांचंच ऐकत आणि त्यांच्या मागंच हिंडत आहे. बघा कसं वाटलं माझा व्हिडिओ, नक्कीच मला कमेंट करून सांगा. रामकृष्ण हरी.